नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन कथेसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. असंच एके दिवशी मोठ्या माळरानामध्ये आमच्या गावाला ती गोष्ट घडली. हो, कोणती गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे का? 1970 सालची ती गोष्ट आहे. आम्ही लहान होतो. तिघे बहीण भावंड आम्ही आमच्या घरातल्या झोपडीमध्ये, म्हणजे साधारणपणे घर एकदम बेताचंच होतं. जास्त काही मोठं नव्हतं आणि जास्त छोटं देखील नव्हतं. पण मी, माझा भाऊ बारका आणि माझी बहीण असं आम्ही तिघं जण होतो. आणि माझे बाबा कंपनीत कामाला होते आणि माझी आई भाजी विकण्यासाठी जात असे. त्यामुळे सकाळी शाळेतून दुपारी घरी आलो की मला माझ्यासोबत माझ्या भावंडांची देखील काळजी घ्यायची असायची. असंच एके दिवशी आम्ही शाळेतनं घरी आलो आणि खेळता खेळता माझ्या भावाने छत्री उघडली आणि त्या छत्रीचं आम्ही घर बनवून त्या घरामध्ये खेळू लागलो. तेवढ्यात माझ्या बहिणीने तिने म्हटले की दादा, आपण अंधार करूया का? मी म्हटलं नको, लागेल तुम्हाला कुणाला तरी. पण त्या दोघांनी ऐकलं नाही. खेळायच्या नादामध्ये दार बंद केलं आणि घरात अंधार केला. थोडा थोडा खिडकीतून वगैरे उजेड येत होता. दुपारची वेळ होती, त्यामुळे एवढं काय भीतीदायक वातावरण नव्हतं. आणि तशातच आई दुपारनंतर भाजीला जायची. पण आज बाजार होता म्हणून आई सकाळपासूनच बाजारात म्हणजे भाजी विकण्यासाठी गेली होती. तर आज तिला यायला उशीरच होणार होता, कारण बाजार हा खूप भव्य दिव्य असा भरतो. आठवड्यातून एकदा चांगली कमाई होते. म्हणून माझी आई भल्या पहाटेच शेतातली भाजी, मिरच्या, वांगी, टोमॅटो तोडून घेऊन जायची आणि सगळा माल खपसतोपर्यंत ती घरी काही यायची नाही. म्हणून सगळं काही आहे ते मला बघावं लागायचं. तशी मी लहानच होते. जेमतेम मी दुसरीला होते आणि माझी बारकी 2 भावंडं होती. तरी देखील तुम्हाला माहीत असेल, पूर्वीच्या काळी मुलांना घर देखील सांभाळायला लागत असे, खास करून मुलींनासुद्धा. तर त्यामध्ये मी काय म्हटले की मी आता तुमच्यासोबत थोडा वेळ खेळते, नंतर आपण झोपूया जरा. आणि मग मी भावंडांसोबत छत्रीमध्ये बसले आतमध्ये. आम्ही तिघांनी गोल केला आणि बसलो छत्रीमध्ये. आणि भावंड म्हणायला लागली की आपण आता काहीतरी गोष्टी सांगूया. मी म्हणाले ठीक आहे. आणि त्या गोष्टींमध्ये आम्ही रमायला लागलो. माझ्या भावाने त्याच्या शाळेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मुलांच्या खोडीच्या गोष्टी सांगितल्या. त्या बघून, त्या ऐकून आम्ही हसत होतो. तो नाटकं करून देखील दाखवत होता. मग त्यानंतर माझी बहीण छोटी, तिची वेळ होती गोष्ट सांगायची. पण तिला काही सांगायलाच येईना. ती नुसती बघत होती मी काय सांगू आणि काय नको. तितक्यात आमचं दार वाजलं. मी म्हटलं आता तर बाबा पण येत नाहीत आणि आई पण आज येणार नव्हती लवकर. मग कोण असू शकतं? म्हणून आम्ही तिघं पण घाबरलो. तितक्यात अजून एकदा मोठ्याने दाराची कडी वाजली. ठक 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 ठक. आम्ही आणखीनच घाबरलो. तिघं बनी भावंड आम्ही एकमेकाला धरून बिलगून राहिलो. तर त्या दाराच्या फटीमधून आम्ही बघायचं ठरवलं. एक छोटंसं बीळ होतं दाराला, एकदम छोटंसं. त्यामधून माझा भाऊ एक डोळा बारीक करून बघू लागला आणि आम्ही दोघी दाराच्या फटीतून बघू लागलो की कोण आलं असेल बरे. आई तर आली नसेल ना? आई आली असेल तर नक्कीच आम्हाला खाऊ घेऊन आली असेल. पण जर आई आली असती तर आईंनी आम्हाला आवाज दिला असता, काय करताय, दार उघडा म्हणून. डोक्यावर पाटी आहे, ओझं आहे. पण असा कोणत्याच प्रकारचा आवाज नव्हता. आणि बाबा जर लवकर येणार असते तर तसं आईने आम्हाला सांगितलं असतं.
बाबा जरी आले तरी मुलांनो दार उघडा असं म्हणले असते. मग आता हे कोण असू शकतं बरं? मनामध्ये भीती होती, पण त्या फटीतून बघण्याचा निर्णय घेतला. फटीतून बघत असताना आम्हाला अचानक एका बाईचा चेहरा दिसला आणि कपाळावरती एवढं मोठं कुंकू लावलेलं होतं. ते बघूनच आम्ही घाबरलो. माझा भाऊ म्हणायला लागला, "अक्के, इकडे ये. या बिळातून बघ बरं जरा." मी म्हणालो, "काय नाही रे, नको उगाच घाबरूस." तो म्हणाला, "बघ तरी अक्के." मग मी त्या बिळामध्ये बघायला लागले एक डोळा बारीक करून. तर मला ते बाईचे दात ही अशी करत दिसले. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. तोंडातून एक शब्दसुद्धा फुटत नव्हता. तर इकडं लगेच माझी बहीण म्हणली, "अक्के, इकडे ये ना. माझ्याकडे या पटीतून बघ ना काय दिसतंय." मी म्हणलं, "गप ग, चला आपण गपचूप आपल्या घरामध्ये जाऊन आतल्या खोलीत बसूया." पण ती म्हणली, "एकदा बघ तरी अक्के." तर मी बघायला लागले, तर ती बाई हाताने या या असा इशारा करत होती. आम्हाला कळलं नाही. आम्ही तर तिला बघण्यासाठी दार उघडलं नव्हतं. मग तरी देखील ती आम्हाला असे इशारे का देत होती? आम्हाला काही कळत नव्हतं. आम्ही जाम घाबरलो होतो. दुपारी 3 वाजताची ती वेळ होती. मी घड्याळात पाहिलं तर 3 बरोबर वाजले होते. मी त्याच ह्याच्यामध्ये मी दोन्ही भावंडांना घेतलं. तोंडातून आवाज काढू नका असं इशाऱ्याने सांगितलं आणि दबक्या पावलाने आम्ही आतल्या खोलीत गेलो आणि तिथे पांघरुणामध्ये मुस्कटून जे आम्ही लपून झोपून गेलो ते संध्याकाळी 7:30 वाजता दार वाजलं, पण उघडायची काही आमची डेअरिंग होत नव्हती. कसंबसं पुढे जाऊन मी दार उघडलं. ते पण बाबांचा आवाज ऐकला आणि आईचा आवाज ऐकला. तेव्हा कुठं जीवाजीव आला. दार उघडून आम्ही तिघं आईला बिलगलो, नंतर बाबांना बिलगलो आणि रडून सगळी कहाणी सांगू लागलो. तर तेव्हा बाबा म्हणाले, "असं काहीच नसतं बाळांनो, तुम्हाला काहीतरी वाईट स्वप्न पडलं असेल." पण नाही, आई मात्र एकदम जाम घाबरली होती. का कोण जाणे? पण आई एकदम शांत विचार करत होती. त्यानंतर तिने आम्हाला देवाजवळचं भस्म लावलं, अंगारा लावला गुरूंचा आणि रात्री आमची चांगली मिरची मिठानी दृष्ट काढली आणि नंतर आम्ही सगळे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आई आम्हाला घरातच घेऊन राहिली होती. भाजीला वगैरे कुठं गेली नाही आणि त्यानंतर आम्हाला हे कधीच दिसलं नाही दृश्य. पण त्या दिवशी का बरं दिसलं असेल? हे एक गूढ रहस्यच आमच्या मनामध्ये लहानपणापासून घर करून आहे.